नमस्कार, मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। विदर्भ वगळता राज्यात शाळा सुरू झाल्यात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल इथल्या वहाळ जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिल्या दिवशी जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। राज्यभरातील शाळांमध्ये मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आलाय। जी लॅब या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे ती अतिशय सुंदर अशा प्रकारची डिजिटल लॅब, ज्यामध्ये सर्व वर्गातला जो काही कोर्स आहे तो डिजिटली दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध आहे। शिक्षण विभागाने ज्या पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं परिवर्तन सुरू केलं आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये जी थोडी गळती जिल्हा परिषद शाळांना लागली होती ती आता संपलेली आहे। उलट आता खासगी शाळांमधनं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी येण्याचं प्रमाण अनेक जिल्ह्यांमध्ये वाढलेलं आहे। मुंबईतील वाहतुकीच्या कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वाचा असलेल्या नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे। या मार्गाचे काम प्रगतीपथावर असून काम पूर्ण झाल्यानंतर अंधेरीच्या वर्सोवा ते दहिसर पर्यंतचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांमध्ये होणार आहे। कोस्टल रोडमुळे मुंबईतील नरिमन पॉइंट पासून पश्चिम उपनगरामध्ये दहिसर, भाईंदर आणि पुढे विरार वाढवण बंदरापर्यंत कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे आणखी 5,90,000 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। वंचित शेतकऱ्यांची संख्या आणि आवश्यक निधीचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर अंतिम निर्णय घेऊन शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। प्रशांत महासागरामध्ये एल निनो सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क झालेलं आहे। यंदाचा एल निनो अत्यंत तीव्र स्वरूपाचा राहण्याची शक्यता व्यक्त होत असून त्याचा परिणाम मान्सून आणि शेतीवर होऊ शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना घाईगडबडीमध्ये पेरण्या न करता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच निर्णय घेण्याचं आवाहन केलेलं आहे। संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारनं जलसंधारण, वैरण विकास आणि कृषी नियोजनासाठी विशेष टास्क फोर्स तयार केलेली आहे। लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबियांवर आलेल्या संकटाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलतेचा परिचय दिलाय। वीज पडून बैल दगावल्यानं पत्नीला जोखडाला जुंपून शेतीची कामं करावी लागल्याचं वृत्त समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदतीचे आदेश दिले। त्यांच्या निर्देशानंतर प्रशासनानं काही तासातच शेतकरी काशीनाथ गायकवाड यांना नवीन बैल उपलब्ध करून दिला। मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये तब्बल 22,611 कोटी रुपयांच्या 2 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये घोडबंदर रोडवरील भुयारी मेट्रो मार्ग आणि उन्नत पुलासह नवी मुंबई मेट्रोच्या विस्ताराचा समावेश आहे। या प्रकल्पामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पनवेल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील संपर्क अधिक वेगवान होणार आहे। भविष्यात जवळपास 12 लाख प्रवाशांना या विस्तारित मेट्रो नेटवर्कचा लाभ मिळणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय। शासन आपल्या दारी उपक्रमाला मिळालेल्या राष्ट्रीय गौरवाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आलाय। शासन आपल्या दारी या उपक्रमाला 2024चा प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार जाहीर झाला होता। शासन आपल्या दारी या उपक्रमाला देशभरातील विविध श्रेणीमधील 280 प्रकल्पांमधून निवडण्यात आलं होतं। शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून त्याचं जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम वर्षभर यशस्वीरित्या चालवून त्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचे लाभ 5 कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले होते। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासन वारीची तयारी करत आहे। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि विविध संतांच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत। पुण्यामध्ये झालेल्या आढावा बैठकीमध्ये पालखी मार्गावरच्या रस्ते, मुक्काम स्थळं, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला। पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्याला पांडुरंगाच्या भेटीला जाताना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात, देण्यात याव्यात यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत। यात पाणी, वीज, स्वच्छता, हिरकणी कक्ष, NIAची कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आणि त्याबाबतची चर्चा आम्ही झालेली आहे। तसेच स्वच्छ वारी, निर्मल वारी,
हरित वारी होण्यासाठी प्रशासनावर चातक चर्चा झाली आणि त्यांना योग्य ते निर्देश देण्यात आलेले आहेत. या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबते. पाहत राहा पुढारी न्यूज.